गुड मॉर्निंग एव्हरीबडी. बीकॉम भाग 2 मधील सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या स्टॅटिस्टिक्सच्या लेक्चरला सुस्वागत. गेल्या वेळी आपण थेरॉटिकल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स पाहिलेले होते. त्यामध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपण पाहिलेला आहे. त्यासाठी सुरुवातीला काउंटिंग मेथड्स म्हणजे फॅक्टोरियल हा भाग पाहिलेला आहे. त्यानंतर कॉम्बिनेशन NCR हा भाग आपण पाहिलेला आहे. काही रिझल्ट आपण बघितलेले आहेत. त्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कसं दर्शवतात तर एक्स फॉलोज बायनॉमियल NP असं दर्शवतात आणि त्याचं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू R इज NCR P raised to R Q raised to N minus R असं दाखवतात. ते आपण पाहिलेलं आहे. आरच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूला प्रोबॅबिलिटी कसं इव्हॅल्युएट करायचं तेही आपण पाहिलेलं आहे. काही बायनॉमियलच्या प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत. मीन त्याचा NP असतो, व्हेरियन्स NPQ असतो, स्टँडर्ड डेव्हिएशन रूट ऑफ NPQ असतो, ऍडिटिव्ह प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे, नॉर्मल अप्रॉक्सिमेशन त्याचं पाहिलेलं आहे. काही इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स आपण बायनॉमियलवरचे पाहिलेले आहात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. त्यानंतर कन्सेप्ट समजलाय का नाही यासाठी चेक युअर प्रोग्रेस म्हणून आपण पाहिलेलं आहे. ओके, आज आपण पुढचं डिस्ट्रीब्युशन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन पाहूया. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलवरती डिफाईन केलेलं डिस्ट्रीब्युशन आहे. ते मोस्ट इम्पॉर्टंट कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा शोध पहिल्यांदा इंग्लिश मॅथमॅटिशियन डी मॉर्वियनी 1733 आणि गॉस यांनी 1809 इंडिपेंडेंटली या डिस्ट्रीब्युशनचा शोध लावलेला आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज ऑल्सो कॉल्ड गॉसियन डिस्ट्रीब्युशन, कारण गॉस यांनी हे डिस्ट्रीब्युशन शोधलेलं आहे म्हणून. आणि इट इज डिफाइंड ॲज फॉलोज. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ची डेफिनेशन खालील प्रकार आहे. Continuous random variable x is said to follow normal distribution mean mu and variance sigma square if its probability density function is given by f of x is equal to 1 upon sigma into 2 pi e raised to minus of x minus mu by sigma bracket square. या ठिकाणी रँडम व्हेरिएबल x ची रेंज आहे ती मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी आहे आणि पॅरामीटर जे आहेत म्यू आणि सिग्मा. म्यू ची रेंज मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी आणि सिग्माची रेंज ग्रेटर दॅन 0 आहे. ओके, x म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. या ठिकाणी पाय जो आहे तो त्याची किंमत 22/7 हा कॉन्स्टंट असतो. ई हा सुद्धा कॉन्स्टंट असतो, त्याची किंमत 2.71 असते. म्यू हा मीन ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असतो आणि सिग्मा हा स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असतो. त्यानंतर रिमार्क बघा, मीन म्यू अँड व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर आर कॉल्ड पॅरामीटर्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन. द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज एक्सप्रेस्ड ॲज एक्स फॉलोचं चिन्ह नॉर्मल पॅरामीटर्स म्यू आणि सिग्मा स्क्वेअर. काही इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स बघा. राईट डाऊन द इक्वेशन ऑफ नॉर्मल कर्व म्हणजे डिस्ट्रीब्युशन अँड मीन विथ मीन 20 स्टँडर्ड डेव्हिएशन 4. मीन 20 असताना स्टँडर्ड डेव्हिएशन 4 असताना नॉर्मल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला लिहायचं आहे. द इक्वेशन ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ मीन म्यू अँड व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर इज गिवन बाय स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहिती आहे. fx इज इक्वल टू 1 अपॉन सिग्मा इंटू 2 पाय e raised to minus half x minus mu by sigma bracket. या ठिकाणी म्यू 20 दिलेला आहे, सिग्मा 4 दिलेला आहे, म्हणजे सिग्मा स्क्वेअर जो आहे तो 16 आहे. त्यामुळं नॉर्मल इक्वेशन जो आहे किंवा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याच्यामध्ये हे व्हॅल्यूज ठेवा. काय होईल, fx इज इक्वल टू 1 अपॉन 4 इंटू रूट 2 पाय e raised to minus half x minus 20 by 4 ब्रॅकेट स्क्वेअर. रेंज x ची मायनस थोडंसं सिम्प्लिफाय करा, कॉन्स्टंट आहे तसं e raised to minus half x minus 20 bracket square by 4 square म्हणजे 1 upon 4 into root 2 pi e raised to minus half x square minus 40x plus 400 by 16 म्हणजेच x बरोबर 1 upon sigma into root 2 pi e raised to minus 1 by 32 x square minus 40 x plus 400. ओके, त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. द इक्वेशन ऑफ नॉर्मल कर्व म्हणजे डिस्ट्रीब्युशन इज गिवन बाय fx is equal to k into e raised to minus 1 by 50 x square minus 20x plus 100 for x lies between minus infinity plus infinity. Write the values of k, mean and standard deviation.
तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहिती आहे एफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन सिग्मा इंटू रूट 2 पाय ई रेज टू मायनस हाफ एक्स मायनस म्यू बाय सिग्मा ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सची रेंज, म्यूची रेंज, सिग्माची रेंज माहिती आहे. इथं काय दिलं आहे एफ एक्स इज इक्वल टू के इंटू ई रेज टू मायनस 1 बाय 50 एक्स स्क्वेअर मायनस 20 एक्स प्लस 100 एक्सची रेंज मायनस. आता हे जे आहे हे रिराईट करून स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिता येतं का बघा. एफ एक्स इज इक्वल टू के इंटू ई रेज टू मायनस 1 बाय 2 इंटू 50 25 50 जे आहे ते 2 गुणिले 50 25 असं घ्या आणि ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 20 एक्स प्लस 100. त्यानंतर हेच अजूनही असं घ्या के इंटू ई रेज टू मायनस हाफ कंसात एक्स स्क्वेअर मायनस 20 एक्स प्लस 100 डिवायडेड बाय 25 म्हणजेच के इंटू ई रेज टू मायनस हाफ एक्स मायनस 10 बाय एक्स मायनस 10चा स्क्वेअर बाय 5चा स्क्वेअर म्हणजेच के इंटू ई रेज टू मायनस हाफ एक्स मायनस 10 बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कम्पेअर करा. मग के ची व्हॅल्यू काय मिळेल 1 अपॉन सिग्मा इंटू रूट 2 पाय म्हणजेच 1 अपॉन 5 इंटू रूट 2 पाय. मीन म्यू म्हणजे 10 आहे आणि स्टँडर्ड डेविएशन सिग्मा म्हणजे 5 आहे. आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या प्रॉपर्टीज बघा. काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी. पहिली प्रॉपर्टी शेप ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज वेल शेप्ड अँड सिमेट्रिक अबाउट द लाईन एक्स इज इक्वल टू. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा शेप जो आहे तो बेल शेप आहे. देवळातील जी घंटा असते त्या प्रकारचा शेप आहे. एक्स इज इक्वल टू म्यू या लाईनला ते सिमेट्रिक आहे. ड्यू टू सिमेट्री मीन मेडियन अँड मोड कोइन्साइड. नॉर्मल प्रॉपर्टी कर्व सिमेट्रिक असल्यामुळं नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा मीन मेडियन अँड मोड सारखे असतात. तर किती असतात ते म्यू इतके असतात. Because of symmetry, the first quartile and third quartile are equidistant from 2 by 3 sigma from mean, okay, is equal to median is equal to mu, and are given by q1 is equal to mu minus 2 by 3 sigma and q3 is equal to mu plus 2 by 3 sigma. त्यामुळे क्वार्टाइल डेविएशन जे आहे q3 minus q1 by 2 जो आहे 2 by 3 सिग्मा असेल. त्यानंतर मीन डेविएशन अबाउट मीन जो आहे तो एम डी इज इक्वल टू 4 by 5 सिग्मा असं येतो. ओके. ह्या त्याच्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहे. त्यानंतर ॲडिटिव्ह प्रॉपर्टी the sum of independent normal variates is also normal variate. म्हणजे काय जर एक्सचं डिस्ट्रीब्युशन नॉर्मल म्यू 1 सिग्मा 1 स्क्वेअर असेल वायचं डिस्ट्रीब्युशन नॉर्मल म्यू 2 सिग्मा 2 स्क्वेअर असेल आणि एक्स आणि वाय इंडिपेंडंट असतील तर एक्स प्लस वायचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा नॉर्मल असतं विथ मीन म्यू 1 प्लस म्यू 2 आणि व्हेरियन्स सिग्मा 1 स्क्वेअर बाय सिग्मा 1 स्क्वेअर प्लस सिग्मा 2 स्क्वेअर. त्यानंतर एरिया प्रॉपर्टी बघा. The area under normal curve is distributed as follows. The area between x is equal to mu minus sigma to mu plus sigma is 68.27%. म्हणजेच mu minus sigma to mu plus sigma, mu minus sigma आणि mu plus sigma मध्ये x लाईव्ह होण्याची प्रॉपर्टी येते 68.28 असं आहे. ओके. तेच x lies between mu minus 2 sigma आणि mu plus 2 sigma 95.45 आणि तेच 3 सिग्माचं अंतर जे आहे त्याची प्रॉपर्टी जी आहे म्यू मायनस 3 सिग्मा टू म्यू प्लस 3 सिग्मा म्हणजे एक्स लागण्याची प्रॉपर्टी आहे 0.9973. दिस एरिया प्रॉपर्टी विल बी क्लिअर फ्रॉम द फॉलोइंग फिगर काढलेले नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. एक्स इज इक्वल टू म्यू दुसऱ्या नॉर्मलचा 0 घेतलेला आहे म्यू मायनस सिग्मा आणि म्यू प्लस सिग्मा यातलं जे अंतर आहे इकडचं 0च्या अगोदरचं 0.34 आणि नंतरचं 0.34 टोटली एरिया 0.68 म्यू मायनस 2 सिग्मा म्यू प्लस 2 सिग्मा मधलं अंतर हे टोटल जे आहे ते 0.9585 आहे. सिग्मा मायनस आणि 3 सिग्मा प्लस मधलं अंतर जे आहे ते 0.99. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ नॉर्मल प्रोडक्ट कर्व. Normal priority curve is smooth and bell-shaped. Normal priority curve is symmetric about the mean. The area under the normal curve is equal to 1 or 100%. The normal distribution curve has a peak which is located above the mean. The normal curve has asymptotic tails taper of either side but never touch the x-axis. X-axis ला peak point असतो आणि दोन्ही साईडला एरिया जो आहे तो स्मूथ होत डिक्रीज होत जातो मात्र एक्स ॲक्सिसला कधी टच होत नाही. आता स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बघा. The area under normal curve is symmetric about the mean. The area under the normal curve is equal to 1 or 100%. The normal distribution curve has a peak which is located above the mean. The normal curve has asymptotic tails taper of either side but never touch the x-axis. एक्स ॲक्सिसला पीक पॉईंट असतो आणि दोन्ही साईडला एरिया जो आहे तो स्मूथ होत डिक्रीज होत जातो मात्र एक्स ॲक्सिसला कधी टच होत नाही.
equation of normal curve in distribution with mean mu and variance sigma square is fx is equal to 1 upon sigma into root 2 pi e raised to minus half x minus mu by sigma bracket square standard form आहे. आता the two parameters mu and sigma square represent the whole distribution and the area under normal curve. For different values of mu and sigma square, we will get different normal distribution. For finding probabilities and for sake of simplicity, we can transfer these different distributions to single one by using Z transformation known as standard normal distribution. In Z transformation, we shift the origin mu and reducing the scale sigma as follows. Z is equal to x minus mu by sigma असं ट्रान्सफॉर्मेशन घेतलं या झेडचं डिस्ट्रीब्युशन स्टँडर्ड नॉर्मल असतं आणि त्याचं प्रॉपर्टी डेन्सिटी फंक्शन एफ ऑफ झेड इज 1 अपॉन सिग्मा इन 1 अपॉन रूट 2 पाय ई रेज टू मायनस ऑफ झेड स्क्वेअर झेडची रेंज मायनस इन टू प्लस विच इज इक्वेशन ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. डेफिनेशन बघा. कंटिन्युअस and variable z is said to have followed normal distribution, standard normal distribution, if its probability density function is given by f of z is 1 upon root 2 pi e raised to minus of z square minus infinity less than z. Here z is called a standard normal variate SNV. The important features of this distribution are it has mean 0 and unit standard deviation. Mean 0 असतो sigma 1 असतो. So the standard normal distribution is also called as unique normal distribution. It is expressed as z follows normal 0. त्यानंतर properties of standard normal distribution. Mean of standard normal distribution is 0. Variance of standard normal distribution is 1. The standard normal curve is symmetric about z is equal to 0. त्यानंतर remark, properties of normal distribution and standard normal distribution are same. दोन्ही नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे दोघांच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत. फक्त रिप्लेस काय करायचं, म्यूची किंमत स्टँडर्ड नॉर्मलसाठी 0 आणि सिग्माची किंमत 1 ठेवायची. काही इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स बघा. The first and third quartiles of normal distribution are 80 and 116 respectively. Find mean and standard deviation. ओके. आता या ठिकाणी फर्स्ट आणि थर्ड क्वार्टाईल दिलेला आहे 80 आणि 116. आपल्याला माहित आहे Q1 is equal to mu minus 2/3 सिग्मा आणि Q3 is equal to mu plus 2/3 सिग्मा. याच्यामध्ये या Q1 Q2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करा. तुम्हाला म्यूची किंमत 98 ती किंमत परत इक्वेशनमध्ये ठेवल्यानंतर सिग्माची किंमत 27 असेल. त्यामुळे या ठिकाणी मीनची किंमत 98 आणि स्टँडर्ड डेव्हिएशनची किंमत 27 असेल. त्याच पद्धतीनं if x is a normal with mean 40 and standard deviation 4, find probability that x is less than 48, x is greater than 42 आणि probability that x lies between 36 and 44. आता या ठिकाणी एरिया फॉर स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन z is equal to 0 to z 0.5 असतानाचे दिले 0.1915 -1 ते +1 मधला एरिया 0.6826 दिलेला आहे. -2 to +2 मधला एरिया 0.95. या ठिकाणी म्यूची किंमत 40 आणि सिग्माची किंमत 4 दिलेली आहे. त्यामुळे एक्सचं डिस्ट्रीब्युशन नॉर्मल 40 4 4 स्क्वेअर असं आहे. आता पहिली प्रॉपर्टी x इज लेस दॅन 48 आहे. ते स्टँडर्ड नॉर्मलला कन्वर्ट करा. म्हणजे प्रॉपर्टी z इज स्टँडर्ड नॉर्मल कन्वर्ट करणं म्हणजे म्यू वजा करणं आणि सिग्मा डिवाइड करणं म्हणजे x मायनस म्यू बाय सिग्मा म्हणजेच 48 वजा 40/4 म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ z इज लेस दॅन 2. z लेस दॅन 2 असणं म्हणजे काय, प्रॉपर्टी ऑफ z इज लेस दॅन 0 अधिक 0 ते 2 मध्ये. आता इथं बघा z लेस दॅन 2 म्हणजे -2 पर्यंतचा एरिया म्हणजेच 0 पर्यंतचा एरिया आणि 0 ते 2 पर्यंतचा एरिया. 0 पर्यंतचा एरिया 0.5 आहे आणि 0 ते 2 पर्यंतचा एरिया 0.47725 असा आहे. म्हणजे सिम्प्लिफाय केला तर बेरीज केला तर 0.97725. आता प्रॉपर्टी ऑफ x इज ग्रेटर दॅन 48 सेम स्टँडर्ड नॉर्मल कन्वर्ट करा, म्यू वजा करा, सिग्मा डिवाइड करा म्हणजे 42 वजा 40/4 म्हणजे प्रॉपर्टी ऑफ z इज ग्रेटर दॅन 0.5 असेल. आता प्रॉपर्टी ऑफ z इज ग्रेटर दॅन 0.5 म्हणजे प्रॉपर्टी ऑफ z इज ग्रेटर दॅन 0 वजा प्रॉपर्टी ऑफ 0 इज लेस दॅन z इज लेस दॅन 0.5. आता इथे बघा 0.5 च्या नंतरचा एरिया पाहिजे म्हणजेच 0च्या नंतरच्या एरियामधनं 0 ते 0.5 मधला एरिया जर वजा केला तर तुम्हाला 0.5 च्या नंतरचा एरिया मिळेल. ओके. 0च्या नंतरचा एरिया 0.5 आणि 0 ते 0.5 मधला एरिया 0.1925 म्हणजे सिम्प्लिफाय केलं तर 0.3085 असेल. त्यानंतर 36 आणि 40 मधला x लाईव्ह होण्याची प्रॉपर्टी जी आहे परत प्रत्येकातून म्यू वजा करा म्हणजे 40 वजा करा आणि 4 डिवाइड करा
ज्याचं कन्व्हर्शन जे आहे स्टँडर्ड नॉर्मलला -1 इज लेस दॅन झेड इज लेस दॅन 1 असं होईल. म्हणजेच फिगर काढून दाखवलं वजा 1 ते अधिक 1 मधला एरिया पाहिजे आणि तो एरिया 0.6826 असेल. त्यानंतर the weight of 1000 students are found to be normally distributed with mean weight 40 kg and standard deviation 5 kg. Find the number of students with weight less than 45 between 45 to 60. The standard normal area दिला 0 ते 1.3413, 0 to 2 मधला एरिया 0.4772 असा. x म्हणजे या ठिकाणी वेट ऑफ स्टुडंट डिफाइन करा. एन या ठिकाणी 1000 आहे, म्यू 50 आहे, सिग्मा 5 आहे. एक्स डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल ऑलरेडी जरी असलं तरी या ठिकाणी एक्स फॉलो नॉर्मल 50 5चा स्क्वेअर असं त्या ठिकाणी आहे. स्टँडर्ड डिव्हिजन 5 आहे. प्रोव्हाइड दॅट वेट ऑफ स्टुडंट लेस दॅन 45 इज गिवन बाय प्रोव्हाइड ऑफ एक्स इज लेस दॅन 45. स्टँडर्ड नॉर्मल कन्वर्ट करा, म्यू वजा करा आणि सिग्मा डिवाइड करा, म्हणजे 50 वजा करून 5 डिवाइड करा, म्हणजे प्रोव्हाइड ऑफ झेड इज लेस दॅन -1 असं येईल. म्हणजे इथं फिगर काढायची छोटीशी, एरिया कुठला पाहिजे ते लक्षात येतं. काय दिलंय 0 ते 1 मधला एरिया दिलेला आहे 0.4315, 0 पर्यंत एरिया 0.5 असतो. त्याच्यावर जर तुम्ही सोडून जर काढला 0.5 वजा 0.3413 त्याचं 0.15. ओके. आणि 1000 विद्यार्थ्यांमधलं प्रोबॅबिलिटी 0.15 आहे, म्हणजे 1000 विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांचं वजन जे आहे ते 45 पेक्षा कमी असणार. या आलेल्या प्रोबॅबिलिटीला 1000 ने गुणा, म्हणजे 158.7 असेल, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 159 विद्यार्थ्यांचं वजन जे आहे ते 45 पेक्षा कमी असेल. पुढची प्रोबॅबिलिटी वेट जे आहे ते 45 ते 60 मध्ये स्टँडर्ड नॉर्मल कन्वर्ट करा, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ झेड लाईज बिटवीन -1 to +2 असेल. -1 to + मधला हा असा एरिया पाहिजे, म्हणजे तुम्हाला वजा 1 ते 0 मधला एरिया पाहिजे आणि 0 to 2 मधला एरिया पाहिजे. आणि ह्या एरियाज तुम्हाला दिलेले आहेत आणि बेरीज केला तर 0.8185 असेल. पहिला 1000 ने गुणा, म्हणजे 818.5 असेल, म्हणजे 819 विद्यार्थ्यांचं वजन जे आहे ते 45 ते 60 मध्ये आहे असं लक्षात. पुढचं एक्झाम्पल, the height of soldiers is distributed normally with mean 68.22 inch and variance 10.8 square inches. How many soldiers in regiment of 1200 would you expect to be over 6 feet tall between 5.5 feet below 5.5 feet? स्टँडर्ड नॉर्मल एरिया दिलेला आहे 0 ते 1, बिटवीन 0 to 1 किती आहे 1.5, 0 to 1.15 जे आहे ते 0.3749, आणि बिटवीन 0 to 0.6756 जे आहे ते 0.2501 आहे. ओके. आणि 1 फीट म्हणजे इथं 12 इंच आहे. एक्स डिनोट द हाईट ऑफ सोल्जर्स वी हॅव गिवन एन 12 असे दिलेलं आहे, म्यू 68.22 दिलेलं आहे, सिग्मा स्क्वेअर 10.8 दिलेला आहे, म्हणजे सिग्मा रूट ऑफ 10.8 म्हणजे 3.2863 असेल. त्यामुळे या ठिकाणी एक्स डिस्ट्रीब्युशन नॉर्मल 68.22 आणि व्हेरियन्स 3.2863चा स्क्वेअर पाहिजे असलेली प्रॉपर्टी किती आहे, तर ओव्हर 6 फीट म्हणजे प्रॉपर्टी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 6, म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन 72 असेल. त्याचं कन्व्हर्सन इंचामध्ये केलेलं आहे. ओके. स्टँडर्ड नॉर्मल कन्वर्ट करा, म्हणजे झेड इज ग्रेटर दॅन 1.15 असं येईल. हा एरिया आहे 1.15च्या नंतरचा एरिया तो पाहिजे. तो मिळवण्यासाठी झेड ग्रेटर दॅन 0 विचारात घ्या, 0च्या नंतरचा भाग, त्यातनं फक्त 0 ते 1.15 मधला भाग वजा करा, म्हणजेच 0.5 वजा 0.3749 0.1251 असं येईल. The number of soldiers having height over 6 feet tall is given by, तर याला 1200 ने गुणा, म्हणजे 150.12 येईल, अप्रॉक्सिमेटली 150. त्यानंतर बिलो 5.5 म्हणजे एक्स लेस दॅन 5.5 फीट, म्हणजे एक्स लेस दॅन त्याला इंचानी, म्हणजे 12 गुणा म्हणजे 66 इंच, म्हणजे स्टँडर्ड नॉर्मल कन्वर्ट केला तर झेड इज लेस दॅन -0.6756 हा एरिया पाहिजे. म्हणजेच प्रॉडक्ट झेड लेस दॅन 0 यातून हा इन बिटवीन एरिया वजा करा, म्हणजे तुम्हाला 0.2499 असेल. 0.2499ला 1200 गुणा, म्हणजे 299.88 असेल.
अप्रॉक्सिमेटली 300 सोल्जर्सची हाईट जी आहे ते 5.5 पेक्षा कमी असेल. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. The score made by candidates in certain tests are normally distributed with mean 50 and standard deviation 10. What percentage of candidates receive score less than 40, between 40 and 70? एरिया अंडर नॉर्मल कर्व जो आहे तो 0 ते 1 मधला एरिया 0.3413 आहे आणि 0 ते 2 मधला एरिया 0.4772 असतो. तर काय दिलेल्या गोष्टी बघा. म्यू एक्स म्हणजे स्कोर मेड बाय कॅन्डिडेट असं डिफाईन करा. म्यू 50 आहे, सिग्मा 10 आहे, त्यामुळे एक्स डिस्ट्रीब्युशन नॉर्मल 50 आणि 10चा स्क्वेअर. पहिली प्रॉपर्टी काय पाहिजे, लेस दॅन 40 म्हणजे प्रॉपर्टी ऑफ एक्स इज लेस दॅन 40. नॉर्मल कन्वर्ट करा. प्रोबॅबिलिटी ऑफ झेड इज लेस दॅन -1 असं येईल, म्हणजे हा एरिया म्हणजेच कन्वर्ट करा आपल्या सोयीनुसार. इट इज प्रॉपर्टी ऑफ झेड लेस दॅन 0, त्यातून -1 ते 0, 0च्या अगोदरच्या एरियामधनं वजा 1 ते 0 मधला वजा एरिया वजा करा, म्हणजेच 0.5 वजा 0.3413 म्हणजे 0.1587 असेल. त्याला 1000 गुणा, तुम्हाला 15.87% कॅन्डिडेट जे आहे ते या ठिकाणी स्कोर जो आहे त्यांचा 40 पेक्षा कमी आहे असं तुम्हाला म्हणता येईल. प्रोबॅबिलिटी ऑफ कॅन्डिडेट रिसिव्स स्कोर बिटवीन 40 अँड 70 गिवन बाय 40 ते 70 मधला स्कोर असण्याची विद्यार्थ्यांची तुम्हाला पाहिजे असेल प्रॉपर्टी, तर स्टँडर्ड मला कन्वर्ट करा. इट इज -1 to 2 असं येईल, म्हणजे हा एरिया म्हणजे 0 ते -1 मधला एरिया अधिक 0 ते 2 मधला एरिया म्हणजेच 0.3413 अधिक 0.4772 0.8185. त्याला 1000 गुणा म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज मिळेल, म्हणजे 81.85% विद्यार्थ्यांचं स्कोर जो आहे तो 40 ते 70 मध्ये असा. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. इफ द वेट्स ऑफ 1000 स्टुडंट्स आर डिस्ट्रीब्युटेड नॉर्मली विथ मीन 40 kg स्टँडर्ड डिव्हिएशन 4 kg, then find the number of students with weights less than 36 kg, more than 45 kg, between 36 and 45 kg. स्टँडर्ड नॉर्मल एरिया 0 ते 1 आणि 0 ते 1.25 मधला एरिया जो आहे तो दिलेला 0.3944, 0 ते 1 मधला 0.3413. या ठिकाणी एक्स डिनोट वेट ऑफ स्टुडंट्स डिफाईन करा. एन 1000 आहे, म्यू 40 आहे, सिग्मा 4 आहे, त्यामुळे एक्स फॉलो नॉर्मल विथ मीन 40 अँड व्हेरियन्स 4 स्क्वेअर. तुम्हाला पाहिजे असलेली प्रॉपर्टी जी आहे पहिली, एक्स लेस दॅन 36 आहे. स्टँडर्ड नॉर्मल कन्वर्ट केला तर प्रॉपर्टी झेड लेस दॅन -1 असं येईल, हा एरिया आहे. म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ झेड लेस दॅन 0 आणि मायनस प्रॉपर्टी ऑफ 0 लेस दॅन झेड लेस दॅन 1. हे जर सिम्प्लिफाय केलं 0.5 वजा 0.3413 0.1587 असेल. आलेल्या प्रॉपर्टीला 1000 गुणा म्हणजे 158.7 असेल, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 159 विद्यार्थी जे आहेत त्यांचं वेट जे आहे ते बिलो 36 आहे असं तुम्हाला म्हणता येईल. त्यानंतर दी प्रोव्हाइड दॅट वेट ऑफ स्टुडंट मोर दॅन 45 kg, एक्स ग्रेटर दॅन 45. स्टँडर्ड नॉर्मल कन्वर्ट करा. झेड ग्रेटर दॅन 1.25 असं येईल, हा एरिया काढले की तुम्हाला सिम्प्लिफाय करायला बरं पडेल. झेड ग्रेटर दॅन 0 वजा 0 इज लेस दॅन झेड इज 1.25, सिम्प्लिफाय केला तर 0.1056 असेल. आलेल्या उत्तराला 1000 गुणा 105.6 असेल, म्हणजे 106 विद्यार्थ्यांचं वजन जे आहे ते 45 पेक्षा जास्त असं सांगता येईल. त्यानंतर प्रॉपर्टी दॅट वेट ऑफ स्टुडंट बिटवीन 36 kg अँड 45 kg, म्हणजे एक्स लाईज बिटवीन 36 अँड 45 ही प्रॉपर्टी जी आहे ते स्टँडर्ड नॉर्मल कन्वर्ट करा आणि -1 इज लेस दॅन झेड इज लेस दॅन 1.25 असं येईल. हा एरिया इथं दाखवलेला आहे. हे दोन प्रॉपर्टीच्या ॲडिशनच्या स्वरूपात येता येईल. दोन्ही प्रॉपर्टी जे आहे ते 0.3413 आणि 0.3944 असेल. बेरीज केला तर 0.7357 असेल. याला 1000 गुणा म्हणजे 735.7 असेल, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 736 विद्यार्थ्यांचं वजन जे आहे ते 36 ते 35 मध्ये आहे असं सांगता येईल. आता जे काय आपण शिकलात ते समजलं की नाही यासाठी काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण बघूया. With visual notations, the mean and variance of normal distribution and following probability density function is given by fx is equal to k into e raised to minus x square by 10 वजा 12x by 5 अधिक 72 by 5. तर मग म्यू आणि सिग्मा स्क्वेअरच्या 4 वेगवेगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. योग्य पर्याय जो आहे तो नंबर 1
म्हणजे म्यू इज इक्वल टू 12 आणि सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू 5 सोडवून तुम्ही होऊ शकता. द मीन डेविएशन ऑफ अ नॉर्मल व्हेरिएबल इज 16, देन क्वार्टाइल डेविएशन ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज. 4 पर्याय आहेत. 13.36, 12.50, 14.75, 13.10. तर याचं करेक्ट उत्तर आहे 13.33. Assuming the distribution of diameters of shafts in normal with mean 5 and standard deviation 0.05, the tolerance limit of shafts is 4.90 to 5.10. The consignment of 200 shafts, the number of shafts out of tolerance limits is dash. The probability of z lies between 0 to 2.47 असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत, 5, 9, 20 आणि 191. तर करेक्ट उत्तराचं 9 असं आहे. For a normal probability curve, the area less than mean plus 3 into standard deviation is. म्यू प्लस 3 सिग्मा पेक्षा एरिया लहान असण्याची जी शक्यता आहे ती किती आहे? तर 4 पर्याय 1.6826, 0.9973 आणि 0.9986. करेक्ट उत्तर डी जे आहे 0.99 865 हे आहे. ओके, थँक्यू.